अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, शुभ घटना घडण्या अगोदर आपल्याला काही संकेत दिसू लागतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते संकेत कसे ओळखायचे व कोणते आहेत ते शुभ संकेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात ज्या आपल्याला चांगल्या वाईट दिवसांचे संकेत देतात, परंतु आपण ते संकेत वेळीच ओळखत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। धर्मग्रंथात सांगितले गेले आहे की काल आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो। आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। तर हे शुभ संकेत जाणून घेण्यापूर्वी त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणे आवश्यक आहे। तर पाहूयात कोणती आहे ती पौराणिक कथा। शास्त्रानुसार एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले होते। नारदजी म्हणाले, हे भगवान, स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे हे माणसाला कसे कळणार? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद, जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते तेव्हा मी काही शुभ संकेत दर्शवतो। काहींना ते समजतात आणि काहींना हे संकेत ओळखता येत नाहीत। जाणून घेऊया ते संकेत कसे ओळखावे जे आपल्या चांगल्या कालाचे सूचक आहेत। पहिलं, घराबाहेर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची गाय आली तर तो खूप शुभ संकेत मानला जातो। आपण गायीला रोटी खायला दिली पाहिजे, त्यातून आपल्याला पुण्य मिळते। दुसरे, घरातून बाहेर पडताना वाटेत कुठे हिरव्या भाज्या, हिरवे गवत दिसले तर तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याचे ते संकेत आहे। तिसरे, घरामध्ये पक्षी येऊन किलबिलाट करत असतील आणि घरात घरटे करून राहू लागले असतील तर त्याचा अर्थ काही शुभवार्ता मिळण्याचे ते संकेत आहे। चौथं, घराबाहेर पडताना जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते देखील आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते। पाचवे, कधी कधी आपल्या तळहातावर खास सुटते, तसे होत असेल तर येणाऱ्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो असे संकेत मानले जाते। सहावे, झोपेत असताना स्वप्नात माता लक्ष्मीचे दर्शन झाले तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक मोठा लाभ होणार आहे। सातवे, अचानक मंदिरात पूजा किंवा आरती ऐकू आली तर ते देखील शुभ संकेत मानले जाते। त्याचप्रमाणे घरात पांढरे कबूतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाचे शुभ संकेत आहे। तर स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असे काही संकेत जाणवतात का? तर असे काही संकेत तुम्हालाही जाणवत असतील तर स्वामी भक्तांनो, तुमचेही चांगले दिवस येणार आहेत, तुम्हालाही लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे। स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि शेवटी व्हिडिओला लाईक करा। श्री स्वामी समर्थ।